पाथरी येथून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। गोदावरी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त करून 5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी ही दमदार कारवाई केली आहे। प्राप्त माहितीनुसार पाथरी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई करत लाल रंगाचा टिप्पर जप्त केलाय। या कारवाईत सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका तरुणाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च 2026 रोजी पाथरी पोलीस ठाण्याचे पथक पोलीस निरीक्षक श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरात गस्त घालत असताना यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की गोदावरी नदीच्या पात्रातून लाल रंगाच्या टाटा टिप्परमधून ट्रक क्रमांक MH22 DT 1844 विना परवाना वाळू चोरी करून ती विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रेणुका माता मंदिर परिसरातील कच्च्या रस्त्यावर सापळा रचला। सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास संशयित टिप्पर येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान चालकाकडे वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही। त्यामुळे शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक साधन संपत्ती चोरी केल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा लाल रंगाचा टिप्पर जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे 5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी लक्ष्मण आसाराम चिंचाणे वय वर्ष 27 राहणार माडीवाडा तालुका पाथरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार बालाजी ज्ञानोबा लटपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) व 62 नुसार गुन्हा क्रमांक 128-26 दाखल करण्यात आलाय। दरम्यान गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असून अशा अवैध कृत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आदाने करत आहे। मुख्य संपादक लक्ष्मण उजगरे, स्मृतिगंध न्यूज।